हे आहे माझं रोजमेरीचं झाड. त्याला बरेच 1-2-3 वर्ष झाली लावलेली. खूप भरलं होतं छान, पण थोडंसं असं खराब झाल्यानंतर मी काय केलं, त्याला सुकल्यासाठी मी त्याचं कटिंग केले, म्हटल्यामध्ये ठेवले. आता त्याला मुळं आली की मी त्याची नवीन रोपं तयार करणार आहे. तर हे एक रोप मी तयार केलं आहे त्याचं. त्या बाटल्यात त्याला मुळ आली की त्याचं रोप. आणि हे कटिंग जे केलं आहे ना, त्याचं मी आता रोजमेरी ऑइल तयार करणार आहे. तर रोजमेरी झाड कुंडीत त्याची रोपे करणार आहे. मग पावसाळ्यात हे पटकन लागते आणि लावताना त्यामध्ये गार्डन साईल, कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट. आणि हे झाड हे आउटडोअर आहे, हे घरात नाही ठेवता आहे. हे झाड अतिशय सुगंधी आहे. या झाडामुळे स्मरणशक्ती पण चांगली सुधारते. केसांसाठी तर खूपच फायदा होतो. आपण बोलूया रोजमेरीबद्दल. रोजमेरी हे एक सुगंधी झाड आहे आणि त्याचा हर्ब म्हणून पण उपयोग, त्याच्या पानांचा उपयोग करता येतो, आपल्या कुठल्या रेसिपीमध्ये वापरता येतं. नंतर रोजमेरी स्मरणशक्तीसाठी चांगले आहे, केसांसाठी चांगले आहे, चेहऱ्याला सुद्धा लावता येतात. रोजमेरीचा चहासुद्धा करून पिता येतो. केसाची चांगली वाढ होण्यासाठी रोजमेरीची पानं घेऊन ती पाण्यात चांगली उकळल्यानंतर त्या पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांवर स्प्रे केला तर केसांसाठी चांगला उपयोग होतो. रोजमेरीचं झाड खूप वाढलं होतं, जरा सुकल्यासारखं झालं. मग त्याचे कटिंग केली मी. कटिंग पाण्यात टाकून त्याची रोपं तयार केली आणि उरलेल्या रोजमेरीची ही अशी पानं काढली आणि 1 किलो खोबरेल तेल घेतलं. त्यात हे रोजमेरीचे कटिंग मी चांगले घातले आणि उकळवले. आता हे मी 4-5 वेळा उकळवणार आणि नंतर त्याचं रोजमेरी ऑइल तयार करणार आहे. असा हा रोजमेरीचा उपयोग केला मी. नंतर हे ऑइल केसाला पण लावता येतं, उपयोग होतो.